हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। आपण आज या व्हिडिओमध्ये ट्रफल केक कसा बनवायचा आहे ते बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मग आज आपण ट्रफल केक कसा बनवायचा आहे ते बघणार आहोत। आता आपण इथे 400 ग्रॅम डार्क चॉकलेट घेतलेले आहे, त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहे आणि इथे मी 200 ग्रॅम फ्रेश क्रीम घेतलेली आहे। तर बारीक गॅसवर आपल्याला काय करायचं आहे, हे फ्रेश क्रीम पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे। बारीक गॅसवरच करायचं आहे आपल्याला। आता आपली हे फ्रेश क्रीम पूर्णपणे रेडी झालेली आहे। तर आपण ही फ्रेश क्रीम काय करायचं आहे, या डार्क चॉकलेटमध्ये टाकून द्यायची आहे। आणि 2 मिनिटासाठी आपल्याला असेच ठेवून द्यायचे आहे। आपण इथे 1 किलोचा केक करत आहे, त्यासाठी मी हा 7 इंचचा टीन घेतलेला आहे आणि त्यामध्ये इथे बटर पेपर टाकून दिलेले आहे। आता हे मी या कपाने 2.5 कप प्रीमिक्स घेतलेले आहे, म्हणजे 400 ग्रॅम प्रीमिक्स आहे आपले। आणि यामध्ये फक्त पाणी टाकायचे आहे आपल्याला, थोडे थोडे करून, आणि एक चांगले बॅटर तयार करून घ्यायचे आहे। एकदम पूर्ण पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकायचं त्यामध्ये। तर अशा प्रकारे आपले हे बॅटर पूर्णपणे रेडी झालेले आहे। आपले बॅटर हे अशा प्रकारे व्हायला पाहिजे। मी 1 ग्लास पाणी घेतले होते, त्यामधले फक्त एवढेच पाणी शिल्लक राहिलेले आहे। आणि आता हे बॅटर मी आता टीनमध्ये टाकणार आहे। अशा प्रकारे हे बॅटर आपले अशा प्रकारे रेडी आहे। तर आपल्याला 2-3दा याला टॅप करायचे आहे आणि अर्धा तास आपल्याला हे बेक करायला ठेवून द्यायचे आहे। हे जे आपण ट्रफल आधी चॉकलेटमध्ये क्रीम मिसळून एकत्र केले होते ना, ते आता आपले तयार झालेले आहे, पूर्णपणे मिक्स झालेले आहे। तर आपल्याला हे आता 15 ते 20 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे, सेट व्हायला। अशा प्रकारे आपला केक पूर्णपणे बेक झालेला आहे। तर आपण सुरीच्या मदतीने हे कट करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपले 3 लेयर झालेले आहेत। अशा प्रकारे आपण केकचे 3 लेयर केलेले आहे आणि सर्वात मधला जो लेयर आहे तो सगळ्यात खाली असणार आहे। त्याला आपण पाण्याने स्प्रे करणार आहे आणि त्यावर आपण हे ट्रफल टाकणार आहे। आपण हे आता ट्रफल स्पॅच्युलाच्या मदतीने आपण प्लेन करून घेणार आहे आणि नेहमी ट्रफल करताना गरम पाण्याचा वापर करायचा। अरे आपले हे ट्रफल प्लेन झालेले आहे आणि त्यावर हे चोको चिप्स टाकणार आहोत। सगळ्यात वरची जी बाजू आहे ती आपण मध्ये ठेवणार आहोत आणि त्याला पण पाण्याने स्प्रे करणार आहोत। यावर पण आपण ट्रफल टाकणार आहोत। स्पॅच्युलाच्या सहाय्याने गरम पाण्यात बुडवून याला पूर्णपणे प्लेन करून घेणार आहोत। याला आपण पूर्णपणे असे प्लेन करून घेणार आहे आणि गरम पाण्यामध्ये स्पॅच्युला बुडवून बुडवून आपल्याला हे पूर्णपणे प्लेन करून घ्यायचं आहे। आता यावर आपण चोको चिप्स टाकणार आहे। यावर सगळ्यात खालची बाजू जी आहे ती वरती ठेवायची आहे। याला पण स्प्रे करून घ्यायचं आहे आणि पूर्ण लेअर करून घ्यायची आहे। आपण याला साइडने पूर्ण कव्हर करून घेणार आहोत। आता पुन्हा आपल्याला हे स्पॅच्युलाच्या सहाय्याने पूर्णपणे हळूहळू प्लेन करून घ्यायचं आहे।
अशा प्रकारे हा केक आता आपण 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि नंतरच पुढची डिझाईन करणार आहोत. आता आपण नुकताच फ्रीजमधून हा केक काढलेला आहे बाहेर. आता आपण परत स्प्रे करणार आहे असं पाण्याने आणि ट्रफल लावून पूर्णपणे प्लेन करून घेणार आहोत. असे पूर्णपणे प्लेन करून घ्यायचं आहे. ट्रफल केक बनवायचं म्हटलं म्हणजे जरा थोडीशी मेहनत खूप लागते, याला पेशन्स पाहिजे भरपूर. ह्या कोमच्या सहाय्याने थोडीशी डिझाईन करून घेणार आहोत. आता हे 2Dचे नोझल आपण पाइपिंग बॅगमध्ये भरून केकवर रोजेस काढणार आहोत. आता आपण केकवर डिझाईन काढून घेणार आहोत. आता आपण केकवर एक एक रोज काढून घेणार आहोत. आता आपण याला चॉकलेट बॉल्स लावून घेणार आहोत. आता आपण यावर चोको चिप्स टाकणार आहोत. आपण याला व्हाईट चॉकलेट थोडं लावून घेणार आहोत. तर मग अशा प्रकारे आपला केक रेडी झालेला आहे.